नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि आपल्या चॅनलवर सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। तर मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झालेला आहे। मग या महिन्यात आपण शंकराची उपासना करतो, उपास तपास करतो, पूजा अर्चना करतो। तर आज आपण असाच एका महाराष्ट्राचा प्रसिद्ध असा पांडवकालीन गुहेमध्ये असलेल्या शंकराच्या मंदिरात आलेलो आहोत। त्याचं नाव आहे रामलिंग। रामलिंग मंदिर हे कोल्हापूरपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। वनवासात असताना रामचंद्र इथे आले। त्यांनी महादेवाची उपासना करण्याचे ठरवले। त्यांनी शंकराची सुंदर अशी पिंड तयार केली आणि जलाभिषेक करण्यासाठी तिथे जवळपास कुठेच पाणी नव्हतं। मग त्यांनी एक बाण मारून डोंगराला छेद दिला आणि झरे काढले, अशी आख्यायिका आहे। मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत गंगा म्हणजेच पाण्याची धार पडत असते। मुख्य मंदिर आहे ते गुहेतच आहे। त्या गुहेत आपल्याला शिवलिंग, त्याचबरोबर गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात। पण गुहेत सर्वत्र पाणी झिरपते, अगदी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुद्धा। गुहेच्या छताला पाणी साचून साचून असं लवण स्तंभ म्हणजे सॉल्ट प्रेसिपिटेट झालेला आहे। हा जो कुंड दिसत आहे बाहेर, त्यात अनेक मासे आणि कासव आहे। आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरं आहे। आज इथे राजस्थानी लोकांचा काहीतरी सण आहे म्हणून प्रचंड गर्दी आहे। आयोजकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल लावलेले आहे। येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना येथे प्रसादाचं वाटप केलं जात आहे। अगदी बिस्लरीचे बॉटल, थंड पाणी, शरबत आणि साबुदाणा खिचडी असे विविध पदार्थांची इथे रेलचेल आहे। आज गर्दी असल्यामुळे वर गाडी नेता येणार नाही। अरे हे कोण आहे? जय श्रीराम। नाहीतर आपण वरपर्यंत गाडीमध्ये मंदिरापर्यंत जाऊ शकतो, पण आज गर्दी असल्यामुळे गाडी जवळजवळ 2 किलोमीटर खाली ठेवूनच आपल्याला आजवर डोंगर चढावा लागणार आहे। पण डोंगर खूप निसर्गरम्य आहे, छान वाटतं, मजा येते, लोकांची गर्दी पण आहे। रामलिंग मंदिराची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते। कोल्हापूरजवळ हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ हे प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर श्रीराम आणि शंकर याच्यासाठी प्रसिद्ध आहे। असं सांगितलं जातं की 14 वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीराम येथे वास्तव्याला आले होते, अशी माहिती पुराणात सुद्धा मिळते बरं का। आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर आहे। खरं तर या मंदिराची फारशी माहिती मला नव्हती। आम्ही खरं निघालो होतो नरसोबाच्या वाडीला। वाटेत हे मंदिर लागतं आणि म्हणून म्हटलं आपण या मंदिराला सुद्धा दर्शनाला जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवू। मंदिरपर्यंत जायला 2 रस्ते आहे। एक जंगलचा निसर्गरम्य रस्ता आहे आणि आपण चाललेलो आहोत तो गाडीचा रस्ता आहे। वरतीची रांग दिसत आहे भक्तांची। आज किती गर्दी आहे, जवळजवळ लाखभर लोक तरी इथे आहे। छान छान छान। ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः। चारी बाजूनी खूप छान हिरवळ आहे आणि खूप आल्हाददायक आणि शांत असं वातावरण आहे। लोकांची प्रचंड गर्दी आहे। हिंदू कॅलेंडर अनुसार श्रावण महिना हा वर्षातला 5वा महिना आहे, जो भगवान शंकराला समर्पित आहे, म्हणजे भगवान शंकराचा आवडता महिना आहे। असं सांगितले जाते की श्रावण महिन्यात देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह पार्वतीशी झाला। सभा मंडपात विठोबा रखुमाईची पण मूर्ती आहे। येथे गेली 100हून अधिक वर्षे अखंड सुरू असलेली धुनी म्हणजे अग्निकुंड आहे। ही जे दिसत आहे ते दगडी धर्मशाळा आहे। इथली ही जी झाडं दिसत आहे ना, ते 100-200 वर्षापेक्षाही जुनी अशी झाडं दिसत आहे। इथे मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप पाहायला मिळतात। आपण जिथे आज आलेलो आहे ना, इथं लोकांची किती गर्दी आहे बघा। तरी सुद्धा बघा वर किती वानरं दिसत आहे। असं वाटतंय की हे झाड असं वानरांनीच भरलेलं आहे।
माकडाचं झाड, सो क्यूट. किती सुंदर छोटं छोटं बाळ आहे बघा माकडाचं. आणि हे आहे आजच्या जत्रेचे मुख्य आकर्षण. वा वा वा, किती प्रचंड महाकाय. खूप दिवसांनी पाहिला बरं का मी हत्ती, आणि तो पण इतका जवळून. मला तर खूप भीती वाटत होती त्याच्याबरोबर फोटो काढायला, पण यांनी मात्र जवळ जाऊन फोटो काढले. म्हणजे काय, हातीच्या सोंडात पैसे दिले की तो आपली सोंड वर करायचा आणि आशीर्वाद द्यायचा. लहान लहान मुलांना उचलून सुद्धा घ्यायचा बरं का. मस्त मज्जा आली. या जत्रेमध्ये खूप लोकांनी अशा सजवलेल्या कावडीतून घरून पाणी आणलेलं आहे आणि इथं शंकराला ते वाहणार आहे. खूप लांबून लांबून लोक आलेले आहे. इचलकरंजी, कोल्हापूर अशा जवळच्या गावातून लोक 10-10, 20-20 किलोमीटर पायी आलेले आहे. आणि ते खूप भक्तिभावाने पायी येत आहे. पायात चप्पल नाही त्यांच्या, आणि मस्त ते देवाचा जयघोष करत, नामघोष करत त्यांचा प्रवास चालू आहे. पूर्ण वातावरण भक्तिमय आहे. खूप एन्जॉय करत आहोत आम्ही. तर अशा प्रकारे आज आपण रामलिंग मंदिराचे दर्शन घेतलेले आहे. आता आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून.